भारतीय जनता पक्षाचे नेते केदार साठे यांनी आता योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे। योगेश कदम यांच्यामध्ये चहापेक्षा किटली गरम असल्याचं साठे यांनी म्हटलंय। तर दापोलीतील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। रायगडमध्ये भाजप आणि एनसीपी मध्ये मनोमिलन झालंय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। तटकरेंना निवडून देण्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आवाहन असून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपचे नेते केदार साठे यांनी आता योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे। आम्ही कोणाच्या वाटेस गेलेलो नाही आहोत। मागे एवढे त्यांनी 3-4-5 दिवस सातत्याने मुलाखती दिल्या, आम्ही बोललो नाही आहोत। पण ज्यावेळेला त्यांनी वैयक्तिक टीकेला दापोली भारतीय जनता पार्टी म्हणून सुरुवात केली, त्यावेळेला चहा किटली गरम हे सगळं एकदा दाखवावं असा कार्यकर्त्यांनी चंदा आणला आणि त्याच्यानंतर आज हा कार्यक्रम सगळ्यांसमोर येतोय। माझा आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, याच्यानंतर आपण सर्वांनी महायुतीमध्ये असलेले भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, आरपीआय जे आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत, त्या प्रत्येक घटक पक्षाबरोबर आपण प्रत्येक गावागावात वाडीवाडीत जाऊन 100% त्या बूथचं मतदान तटकरे साहेबांसमोरच्या घड्याळ चिन्हाला कसं होईल याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।